आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै रोजी आहे. आषाढी यात्रा कालावधी 15 ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता असून यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक सोयीसुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. मंदिराशी संबंधित सर्व धार्मिक प्रथा, परंपरा, विधी तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी शुद्ध एकादशीला पहाटे 2:20 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा संपन्न होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत समितीमार्फत दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्रा शेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्यासाठी सुविधा, लाईव्ह दर्शन, कूलर, फॅन, मिनरल वॉटर आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. परंपरेप्रमाणे 16 जुलै रोजी श्रींचा पलंग काढून 3 ऑगस्ट 2026 पर्यंत 24 तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार आहे. शासकीय महापूजा, मंदिर समितीमार्फत होणारी श्रींची पाद्यपूजा, नित्यपूजा, श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी, विविध संस्थांचे नैवेद्य, संतांच्या भेटी, विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वारकाला प्रक्षाळ पूजा आदी सर्व कार्यक्रमांचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी दर्शन रांग व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात आली असून संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातील 8 गाळ्यांपैकी 2 गाळ्यांचा वापर करण्यात येणार आहे. दर्शन रांगेत शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, खिचडी वाटप, कूलर, भक्तिगीते, लाईव्ह दर्शन, हिरकणी कक्ष, 4 ते 5 विश्रांती कक्ष, EOC केंद्र, हरवले सापडले विभाग, अन्नछत्र, सार्वजनिक सुरक्षा प्रणाली, स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, CCTV यंत्रणा, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका व इतर सुविधा उपलब्ध राहणार आहेत. देणगी व्यवस्थेसाठी अतिरिक्त स्टॉल, सोने चांदी भेटवस्तूंसाठी स्वतंत्र कक्ष, वेदांत, व्हिडिओकॉन आणि विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे निवास व्यवस्था, भाविकांसाठी अपघात विमा योजना, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम, चौकशी कक्ष, 2 अद्ययावत रुग्णवाहिका असे सर्व उपलब्ध राहणार आहे. यात्रेदरम्यान मंदिर समितीचे कायम कर्मचारी, हंगामी कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे सुमारे स्वयंसेवक असे एकूण 2500 मनुष्यबळ भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. सदरची यात्रा निर्विघ्न, सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य आमदार रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेश कुमार कदम, भास्कर गिरीबाबा, संभाजी शिंदे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाळ, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे, प्रणिता भालके, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुकेश घनेशा तसेच मंदिर समितीचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, स्वयंसेवक आणि सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने परिश्रम घेत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.